न्यूज 18 सत्यासाठी बेधडक. सांगली शहरातील विश्रामबाग येथील 100 फुटी रस्त्यावरील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून निखिल रवींद्र साबळे व 25 राहणार पालवी हॉटेलजवळ कुपवाड याचा चाकूने एकाच वारमध्ये गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. रात्री 7:30च्या सुमारास हा खून झाला. खुनानंतर संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार राहणार कुपवाड हा दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला. घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी, निखिल साबळे हा विवाहित तरुण असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते. अलीकडे तो पालवी हॉटेल जवळील सर्व्हिसिंग सेंटर मध्ये काम करत होता. आई वडील, पत्नी व 2 मुलांसह तो पालवी हॉटेल जवळील अपार्टमेंट मध्ये राहत होता. संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती. प्रसाद सुतार याचे 100 फुटी रस्त्यावर व्हाईट हाऊस समोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर आहे. सायंकाळी 7च्या सुमारास तो आणि प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते. सायंकाळी बार सुरू झाल्यानंतर दोघांशिवाय कोणी ग्राहक नव्हते. दोघांनी कोपऱ्यातील टेबल समोर दारू पिण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांच्यात वाद झाला. तेव्हा प्रसादने कमरेला लावलेल्या एका बाजूला दात्रे असलेला चाकू बाहेर काढला. निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला. गळ्यावर खोलवर वर्मी वार झाल्यामुळे निखिलचा रक्तस्राव होऊन जागीच मृत झाला. खुनानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला. दुचाकी घेऊन थेट पळाला. बारमध्ये खून झाल्यानंतर वेटर आणि कामगाराची पळापळ झाली. तात्काळ विश्रामबाग पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक घटनास्थळी धावले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार आणि पथकही दाखल झाले. उपअधीक्षक प्रणिल गिल्डाही तात्काळ आले. मृताची ओळख तात्काळ पटली नाही, परंतु संशयित प्रसाद याचे हॉटेल समोरच सर्व्हिसिंग सेंटर असल्यामुळे त्याला काही जण ओळखत होते. त्याची माहिती काढत असताना मृताचे नाव निखिल साबळे असल्याचे समजले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. खुनानंतर प्रसाद सुतार हा कोल्हापूरच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाल्याचे समजताच पोलीस पथक त्याच्या मागावर होते.